नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. उद्या पहाटे दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होईल. जरी आपण वसुबारसपासनं आणि मग धनत्रयोदशीपासनं दिवाळी साजरी करत असलो तरी आजच्या काळात बँक हॉलिडेज ज्याला म्हणतात त्यात दिवाळी फक्त खरं तर यावेळेला ती फक्त लक्ष्मीपूजन आणि पाडवा एवढीच आलेली आहे. पण तरी नरक चतुर्दशीपासनं नरकासुराचा वध ज्या दिवशी केला तिथपासून आपण दिवाळी साजरी करायला लागतो आणि त्यामुळे त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. एखादा फोटो कधीकधी 100 बातम्यांना मागे टाकतो. नोव्हेंबर 2021ची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो प्रसिद्ध झालेला की ज्याच्यामध्ये योगींच्या खांद्यावर हात ठेवून नरेंद्र मोदी एका प्रकारे दाखवत आहेत की तूच माझा वारसदार आहेस. राजकीय वारसदार मी म्हणणार नाही, पंतप्रधान पदासाठीचा वारसदार म्हणणार नाही, पण किमान उत्तर प्रदेशमध्ये जे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला माझा पाठिंबा आहे. आणि या फोटोमुळे अनेक वर्षांची किलमिश दूर झाली. कारण त्याच्या आधी सातत्याने चर्चा सुरू होती की योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं आणि अमित शहांचं ऐकत नाहीत. योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने कारभार करायचा प्रयत्न करतात. अगदी ठिकठिकाणी जे होर्डिंग्स लागायचे उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यातही अमित शहांचा तर फोटो नसायचाच, पण अनेकदा नरेंद्र मोदींचाही फोटो नसायचा, फक्त योगी आदित्यनाथ यांचा फोटो असायचा. आणि त्याच्यासाठी काही कारण होती. पण या एका फोटोनी या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी 2022ची निवडणूक भाजपा मोठ्या मताधिक्याने जिंकली. आज तसाच एक फोटो प्रसिद्ध झाला आणि नुसता प्रसिद्ध झाला नाही, देवेंद्र फडणवीसांनी तो फोटो आपल्या स्टेटसला ठेवला. हा फोटो होता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज ठाकरेंचा. आज ABP माझाची काही माझा विजन नावाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात राजीव खांडेकर यांनी राज ठाकरे यांची 45 मिनिटाची मुलाखत घेतली. आता या मुलाखतींचं एवढं पेव फुटलं आहे की प्रत्येक चॅनल अशी काहीतरी कॉन्फरन्स आयोजित करतोय. व्हिजन, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र व्हिजन, असे सगळे प्रत्येक चॅनलचे कार्यक्रम आहेत. तेच नेते प्रत्येक कार्यक्रमातही उपस्थित आहेत. आणि त्यामुळे असं काही वेगळं त्याच्यातनं समोर येईल अशी काही फारशी अपेक्षा नसते. पण हा जो कार्यक्रम आहे आणि हा जो फोटो आहे त्याच्यातनं जी एक रणनीती समोर आली त्याच्याबद्दल आवर्जून हा व्हिडिओ करावासा वाटला म्हणून तो करत आहे. आपणही ती समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा. मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण एका वळणावर आहे. मला कल्पना नाही 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातली जनता कोणाच्या पारड्यात मतदान करेल. माझं मत आहे त्यांनी महायुतीला भरभरून मतदान करावं, विजयी करावं. पण तरी देखील एक गोष्ट जाणवते, म्हणजे एक मतदारांचा वर्ग आहे ज्याला जी गोष्ट उद्धव ठाकरेंबद्दल झाली, त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह फोडलं वगैरे जे काही आहे, जो शिवसैनिकांपैकी एक आहे, त्यांना या गोष्टी आवडत नाहीत. त्याच मतदारापैकी एका प्रचंड मोठ्या संख्येने, म्हणजे हा मतदार फार मोठा आहे का नाही माहिती नाही, पण त्याच्यात एक असाही वर्ग आहे की ज्याला उद्धव ठाकरेंनी 2019 सालानंतर ज्या काही गोष्टी केल्या, पालघरमधल्या साधूंच्या हत्याकांडापासून ती सचिन वाझेचं नोट मोजायचं मशीन असो, अर्णव गोस्वामीला केलेली अटक असो, हिंदुत्वाविरुद्ध ओकलेलं गरळ असो, भाजपाविरुद्ध वापरलेली शेलकी भाषा असो नरेंद्र मोदींबद्दल, म्हणजे एक आयटम नंबर जसा ठेवतात कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी, तसं उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी केलेला आयटम नंबर. अशा प्रकारची गोष्ट ही गोष्ट लोकांना आवडत नव्हती. भाजपातले अनेक लोक आहेत की ज्यांना भाजपांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेली युती पसंत नव्हती, पसंत नाही. लोकसभेत त्याचा फटका बसला. आज जशा काही गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्यातही राज ठाकरेंच्या मुलाखतीत त्याच्यातली एक गोष्ट समोर आली, ती महत्त्वाची, ती मी सांगणार आहे. पण ज्या गोष्टी काही दिवसापासून समोर येत आहेत, म्हणजे अजित पवार जे बोलायला लागलेत की जे सगळे घोटाळे आणि ज्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादीच्या काळात झाल्या त्याचे बोलवते धनी कोण आहेत आणि ते घोटाळे करणारे आणि काढणारे कोण आहेत याचं सुतोवाच अजित पवारांनी केलं. नाहीतर मला सांगा 2022 पासनं अजित पवार महायुतीत आहेत.
मग एकही घोटाळा बाहेर आला कसा नाही? अजित पवार शरद पवारांच्या बरोबर होते तेव्हा सगळे घोटाळे झाले, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्याच्या चौकशा लागल्या. आता काही शरद पवारांना फार अवघड नव्हतं किंवा उद्धव ठाकरेंना फार अवघड नव्हतं की अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी काही घोटाळे केले ते. पण गेल्या 2 वर्षात हे झालं नाही. कारण अजित पवार भाजपच्या सोबत असल्यामुळे म्हणजे त्या सगळ्या, जाऊ दे हा विषय नाही व्हिडिओचा म्हणून फार त्याच्यावर बोलत नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या लोकांना पसंत नाही आहेत. आणि अशी या लोकांकडनं ज्यांना या गोष्टी आवडल्या नाही आहेत त्यांच्याकडनं एक प्रवाहाविरुद्ध जाऊन मतदान करणं अपेक्षित आहे. आता हे मतदार, आपले मतदार आपल्यावर नाराज आहेत म्हणून घरी बसणं किंवा आपल्या विरोधकांना मतदान करणं याच्याऐवजी त्यांना जर पर्याय उपलब्ध करून दिला तर काय? आणि हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या फोटोतला संदेश आहे. महाराष्ट्रात जे झालं त्याचं बिल देवेंद्र फडणवीसांवर फाडण्यात आलं, कारण त्यांनी उघडपणे सांगितलं की मी पुन्हा आलो आणि 2 पक्ष फोडून आलो. पण ज्यांना काही राजकारण कळतं त्यांना हे पूर्णपणे माहीत आहे की महाराष्ट्रातलं हे जे नवीन सरकार आहे, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतली, त्याचे करते करविते सूत्रधार अमित शहा आहेत. आणि त्यांच्या अमित शहामुळेच देवेंद्र फडणवीसांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं, नाही तर त्यांची तयारी नव्हती. आणि त्यांनी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वरिष्ठांचे आदेश मानायचे या वृत्तीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि 2-2.5 वर्षात खूप चांगला कारभार महायुती म्हणून 3 वेगळे पक्ष एकत्र असून आणि एका छोट्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करताना चांगला कारभार महायुतीने केला. आता ही परीक्षा आहे आणि परीक्षेत यश मिळणार का अपयश हे कोणाला माहिती नाही आहे. आणि त्यामुळे जर अपयश पदरी पडलं तर काय, हा प्रश्न प्रत्येक राजकीय नेत्याला सतावत असेल. कारण जर अपयश पदरी पडलं तर आपलं राजकीय करिअर संपून जाईल अशी भीती त्याला असल्यास ते वावगं ठरणार नाही. या निवडणुकीनंतर अजितदादांचा पक्ष संपणार का शरद पवारांचा संपणार, का दोघेही एकत्र येणार? उभाटा सेना संपणार का शिवसेना रोडावणार, का दोन्ही सेना संपणार आणि या निवडणुकीत नाही पण पुढच्या निवडणुकीमध्ये मनसेला चान्स मिळणार? काँग्रेस पुन्हा एकदा राज्यातला एक प्रबळ पक्ष म्हणून समोर येणार का? कारण गेल्या 2 निवडणुका काँग्रेस 45च्या वर जात नाहीये. 288 पैकी 45 म्हणजे काँग्रेसचा आत्तापर्यंतचा हा नीचांक आहे. आणि त्यामुळे या अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळणार आहेत. आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र शरद पवारांच्या कृपेमुळे जातीयवादात आणखीन भरडला जाणार. बिहारसारखे 7-8 पक्ष आणि प्रत्येक पक्ष एकेका जातीची मतं घेणार आणि स्वतःच्या सोयीनुसार आघाडी करणार का? महाराष्ट्र एक विकासाच्या मार्गावर एक वेगळी व्हिजन देशातल्या अन्य राज्यांसमोर ठेवणार? या अनेक प्रश्नांची उत्तरं या निवडणुकांमध्ये मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने हा जो फोटो आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि राज ठाकरेंचा तो अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय बोलका आहे. आपल्याकडच्या माध्यमांनी त्याचा अर्थ असा काढायला सुरुवात केली की 2024 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि मग ते दिल्लीला जाणार आणि मग 2029 साली राज ठाकरे मुख्यमंत्री होणार. असे काही अर्थ त्याच्यातनं निघणं मला वाटत नाही त्याच्यात काही अर्थ आहे. असे अर्थ काढण्यालाही काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. मग हे फोटो हा असाच दोघांची योगायोगाने भेट झाली का तो फोटो समोर आणण्याची रणनीती? जसं नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांचा फोटो समोर आल्याने एक मेसेज गेला, राज ठाकरेंबरोबर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आल्याने आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ केलेल्या व्हिडिओमुळे अनेक संदेश त्याच्यातनं दिले गेले. राज ठाकरेंनी या मुलाखतीत जे काही वक्तव्य केलं त्याच्यातनं अनेक संदेश दिले गेले आणि ते संदेश साधारणतः असे आहेत. एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणि खास करून सदा सरवणकर यांना अप्रत्यक्षपणे आठवण करून दिली की शिवसेनेला मिळालेल्या मतदारसंघातही भाजपाची साधारणतः 25-30 हजार मतं आहेत आणि ती भाजपाला मिळालेली आहेत. आणि या फोटोमुळे ही मतं मनसेला जाऊ शकतात. आता हे डॅमेज कंट्रोल तुम्ही करायचं आहे नाही करायचं आहे, कारण शिवसेनेमध्येही एकनाथ शिंदेंना स्वतःला वाटतं की माहीमची जागा अमित ठाकरेंसाठी सोडायला हवी.
केसरकरांना तसं वाटतंय, सदा सारवणकरांना वाटत नाही. सदा सारवणकरांचा ॲटिट्यूड कालपर्यंत जो होता आणि आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचा फोटो आल्यावर आज त्यांचं जे वक्तव्य आलंय की माझ्यावर अन्याय का करताय, मी पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांनी असं केलं नसतं, तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात आणून मोठं करताय, तेही बाळासाहेबांनी केलं असतं का, हा प्रश्न. पण ठीक आहे, राजकारणात असा प्रश्न, पण तो संदेश सदा सारवणकर यांना गेलेला आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे की राज ठाकरेंचं आजच्या या मुलाखतीतली वक्तव्य आहेत आणि त्याचे अनेक छोटे छोटे क्लिप्स करून पाठवण्यात येतील. त्याच्यातला एक मोठा वर्ग त्याच्यातनं मनसेकडे कदाचित वळू शकेल, मला माहिती नाही, पण कदाचित वळू शकेल, तो म्हणजे उबाठा सेनेचा आहे. म्हणजे उबाठा सेनेमध्ये एक जे काही शिल्लक राहिलेले लोक आहेत, म्हणजे मुसलमान सोडून, त्याच्यातले एक घटक आहे तो पराकोटीचा जातीयवादी झालेला आहे आणि तो काँग्रेसपेक्षा अधिक काँग्रेसी आणि शरद पवारांच्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी तो झालेला आहे. म्हणजे ब्रिगेडी लोकांच्याही 2 पावलं पुढे अशा प्रकारे वागणारा हा एक घटक आज उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक दिसतो. दुसरा घटक आहे ज्याला उद्धव ठाकरेंचं ध्येय धोरणं, त्यांचं हिंदुत्व सोडणं हे मान्य नाही, पण त्यांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला असं मनोमन वाटतं आणि त्या बाळासाहेबांची असलेल्या आपल्या जे काही देणं आहे त्याच्यासाठी तो उबाटा सेनेला मतदान करू शकेल असं वाटतं. त्याला एक नवीन पर्याय राज ठाकरेंनी दिला. त्यांनी एकाच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर जो झाला तो अन्याय होता, कोणत्याही पक्षाच्या बाबतीत असं होऊ नये, अशी फुटाफूट होऊ नये, मी जसा स्वतंत्र पक्ष काढला आणि मला इतकी वर्ष लागली आणि अजून एकच आमदार आहे, अजून आता 18 वर्ष झाली, पण तरी देखील मी एका विचारांवर चालतोय आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी एका प्रकारे या उबाटा सेनेच्या मतदाराला साथ घातलेली आहे. त्यातले किती मतं राज ठाकरेंच्या बाजूने येतील कल्पना नाही, पण त्यांना एक पर्याय दिला आहे ज्यांना उबाठा सेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचं राजकारण पसंत नाही आणि एकनाथ शिंदेंनी केलेली गोष्ट पसंत नाही, तो वर्ग कदाचित मनसेकडे येईल का. असे मुलाखती बघून जर मतदान करत असते तर राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं, पण शेवटी या सगळ्या गोष्टींचं प्रयोजन हे मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी असतं, ती गोष्ट त्याच्यातनं होऊ शकेल. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंच्या मुलाखतीत त्यांनी भाजपावर टीका केली नाही. त्यांनी एका प्रकारे आपल्या वागण्याचं समर्थन केलं की 2014 साली मोदींना पाठिंबा दिला, 19 साली विरोध केला नोटबंदीमुळे राज ठाकरेंचं नुकसान झालंय, देशाचंही झालंय असं त्यांना वाटतंय, पण कदाचित कोणाकोणाचं नुकसान झालंय माहिती नाही, पण त्या नुकसानामुळे त्यांनी मोदींच्या विरोधात आपली तोफ चालवली. पण 24 साली पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे मोदींनी त्यांच्या अजेंड्यावरचे मुद्दे, राम जन्मभूमी, 370 वगैरे वगैरे, मराठीला अभिजात भाषा देण्याचा म्हणजे हे सगळे मुद्दे मोदींनी पूर्ण केले म्हणून पाठिंबा देतोय आणि आपण वैचारिक आधारावर असं करतोय. पण हेच करताना आज राज ठाकरे जे बोलले, विकासाचं राजकारण, जातीपातीच्या राजकारणाला छेद देणं, फुकटबाजी न करणं, म्हणजे आज रेवडी कल्चरमध्ये भाजपाने पहिला क्रमांक पटकावलाय, पण 2 वर्षापूर्वी स्वतः नरेंद्र मोदी या रेवडी कल्चरच्या विरोधात बोलत होते आणि आज राज ठाकरेंनी ती लाईन घेतलेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदींची 2 वर्षापूर्वीची लाईन किंवा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेली लाईन की मला फुकट काही द्यायचं नाही, शेतकऱ्यांनाही वीज फुकट देऊ नका, त्यांना 24 तास वीज द्या, तेही फुकट मागत नाहीये, तरुणांना पैसे देऊ नका, नाही तर ते ड्रग्ज घेतील, नको ते धंदे करतील. ही लाईन आहे, ही 2012 सालची लाईन आहे, जेव्हा राज ठाकरे ते गुजरातला गेले होते 11 का 12 साली आणि नरेंद्र मोदींचं एक कसं काम आहे त्याच्यावर त्यांनी अनेक वक्तव्य, अनेक भाषणं केली होती. आणि त्यामुळे भाजपाचा एक मतदार आहे मध्यमवर्गीय, उच्च शिक्षित, सुशिक्षित जो सगळा, त्याला हे कळत नाही की हे भाजपाचं सरकार आहे, पण आपल्याला काय मिळतं. आपल्याला फक्त आता हे लाडकी बहिणीसाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर करवाढ होईल, आपल्याला फुकट घर मिळणार नाही, झोपडपट्टीवाल्यांना फुकट घर, 10 लाखात घर आणि आम्हाला 2 कोटी 1.5 कोटीला घर, त्यांना कर नाही, प्रॉपर्टी टॅक्स नाही, आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स, त्यांना धान्य मिळणार, त्यांना घरं बांधून मिळणार, त्यांना खात्यामध्ये 1500 रुपये मिळणार, आम्हाला काय मिळणार. हा एक लोकांच्या मनात हा विचार येतो. त्यांना राज ठाकरेंनी एक पर्याय दिलाय. किमान ज्या जागांवर शिवसेना भाजप युती आहे त्यातल्या ज्या जागा शिवसेना लढते अशा जागांवर भाजपाच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ही खेळी आहे. भाजपाचे किती मतदार हे मतदान करतील, पुण्यातही करू शकतील. म्हणजे पुण्यातला एक भाजपाचा नाराज वर्ग आहे, तोही मनसेला मतदान करू शकतो, मुंबईतल्या काही ठिकाणी हा करू शकतो.
पण तो राज ठाकरेंचा एक त्याच्या मागचा एक उद्दिष्ट असावं दिसतं. म्हणजे एकीकडे त्यांनी उद्धव ठाकरेंचा मतदार आपल्याकडे ओढवायचा प्रयत्न केलेला आहे, भाजपाचा मतदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि या आधारावर आपल्या एवढ्या जागा निवडून येतील की भाजपाचं जे सरकार बनेल, आता ते भाजपाचं सरकार बनेल त्याच्यावर राजकारण करायला सुरुवात केली. आता तुम्ही मला सांगा, काँग्रेस फक्त 103 104 जागा लढते, भाजप 148 जागा लढते, आणि प्लस भाजपाचे काही उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढतात. जरी भाजपाला 50% स्ट्राईक रेट, 60% स्ट्राईक रेट, गेल्या वेळचा जो स्ट्राईक रेट आहे त्याच्यात 5-10% कमी जरी भाजपाचा स्ट्राईक रेट राहिला, तरीही भाजपा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. जर अगदी काँग्रेसला जशी शिक्षा केली तशी शिक्षा भाजपाला केली नाही तर, आणि हे जर समोर असेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार बनवण्याचा, मुख्यमंत्री होण्याचा मान भाजपाला मिळू शकेल. अर्थात भाजपाचे नेते महायुतीत असल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करत नाही आहेत, जाणवून देत नाहीत, कारण आघाडी म्हणून आपण कसे एकत्र आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण हे करायला, हे बोलायला राज ठाकरेंना काही मोठा त्याच्यामध्ये काही राजकीय एक तत्वज्ञ असायची गरज नाही. हे डोळ्यासमोरचे आकडे, आपली राजकीय वाटचाल भाजपासोबतच असेल हेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण माझ्यासाठी आत्तापर्यंत भाजपाचेच नेते, संघाचेच लोक मला आत्तापर्यंत वैयक्तिक माझे त्यांच्याशी संबंध राहिलेले, बाकी ज्यांची भेटलो असलो तरी. अजित पवारांबद्दलही त्यांनी बाकी त्यांच्या कृतीबद्दल नापसंती व्यक्त केली असली तरी अजित पवार जातीयवादी राजकारण, शरद पवारांनी जसं जातीयवादाचं राजकारण करून महाराष्ट्र नासवला तसं अजित पवारांनी कधीही केलं नाही, आणि ही त्यांची चांगली बाजू आहे. आणि किमान त्या बाजूसाठी, कारण भाजपांनी अजितदादांना जवळ का केलं हा प्रश्न आहे, कारण तो मतदार आहे, तो मतदार आहेच. पण शरद पवार जर त्यांना तामिळनाडूप्रमाणे जातीयवादी राजकारणाचा दोष चढवत असेल तर त्याच्यातनं महाराष्ट्राचा बिहार होणं ही काय फार दूरची गोष्ट नाही. आणि त्याच्यात जर अजित पवार वेगळा विचार करत असतील तर त्यांना बळ देणं, त्यांचा भूतकाळ विसरून त्यांना बळ देणं हे मतदार म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंनी एक जी राजकारणाची एक पुढची दिशा स्पष्ट केली, कारण महाराष्ट्र त्या वळणावर आहे. कोणालाही माहिती नाही की आपण कुठे जाणार. इच्छा आहे की याच सरकारला आणखीन मोठं मॅन्डेट मिळावं, बहुमत मिळावं. पण जे काही निकाल लागतील राजकारणाचे त्याच्यातनं पुढच्या 3-4 वर्षात काही पक्ष नामशेष होतील, आणि त्याच्यातनं एक राजकीय पोकळी निर्माण होईल. मनसे ती राजकीय पोकळी भरण्याचा प्रयत्न करते. आत्तापर्यंत मनसेला इतक्या ठिकाणी अपयश आलं की यावेळेला त्यांना यश येईल असं माहिती नाही, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. राज ठाकरेंनी या मुलाखतीच्या माध्यमातून पोझिशनिंग केलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी पोझिशनिंग केलं आहे, ते लक्षात घ्या कसं आहे ते, कारण तो पण विषय महत्त्वाचा आहे. कारण समजा एवढं सगळं करूनही, एवढ्या सगळ्या योजना, एवढ्या सगळ्या हे करूनही महायुतीला अपयश आलं, तर एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यातनं मेसेजिंग केलं आहे की ही महायुती झालेली आहे ती अमित शहांच्या सूत्रसंचालनात महायुती झालेली आहे. त्यांचे राजकीय आडाखे होते की अशा गोष्टी केल्याने भाजप, म्हणजे त्याच्यातही त्यांचा वेगळा विचार नव्हता, स्वार्थी विचार नव्हता, भाजपालाच लॉंग टर्ममध्ये पुढे नेण्याचा विचार होता. पण त्याच्यासाठी पक्ष फोडले तर त्याचा काही परिणाम होणार नाही असं तेव्हा त्यांना वाटत होतं. त्यामुळे याचं बिल माझ्यावर फाटता कामा नये. आणि दुसरी चांगली गोष्ट याच्यातनं, या सगळ्या सर्वेक्षणातनं दिसते, जागा किती येतील, जास्त येतील, कमी येतील माहिती नाही, पण भाजपाच्या मतांच्या टक्क्यात लोकसभेतही फरक पडला नव्हता फारसा, आणि आताही तो फरक पडणार नाही. म्हणजे सत्ता आली गेली तरी भाजपा लॉंग टर्मचा खेळाडू महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार आहे. आणि तसं जर असेल तर मग भाजपाने एक भूमिका घेणं आवश्यक आहे. एका फोटोतनं या गोष्टी आज घडलेल्या आहेत असं मला वाटलं. आपल्याला जर दुसरं काही त्याच्यातनं वाटत असेल तर कृपया प्रतिक्रियांच्या रूपाने कळवा, मला वाचायला आनंद होईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.